राज्यातील राजकारणात सध्या मोठे उलथापालथ सुरू असून ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। या सगळ्या घडामोडीनंतर मात्र माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राज्यभर दौरे सुरू केले असून ज्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षातील खासदारांनी बंडखोरी केली त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ते जाहीर सभा घेत आहेत। या सभांमधून ते पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरती जोरदार टीका करत असून शिवसैनिकांशी ते देखील यावेळी संवाद साधताना दिसत आहेत आणि याच हिशोबानं पक्ष पुन्हा मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। अलीकडेच धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी भव्य जाहीर सभा घेतली। या सभेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती। सभेच्या ठिकाणी एकदम असं उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळालं। यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून शिंदे गटामध्ये गेलेले धाराशिवचे खासदार म्हणजेच ओमराजे निंबाळकर यांच्यावरती अत्यंत आक्रमक शब्दांमध्ये त्यांनी यावेळी टीका केली। यावेळी सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे साहेब म्हणाले की ओमराजे यांचे कारनामे मला आधीच माहिती असते तर मी त्यांना कधीच उमेदवारी दिली पण नसती। पक्षाने त्यांच्यावरती एवढा विश्वास ठेवला, त्यांना एवढी मोठी संधी दिली, जनतेनेही त्यांना भरभरून मतदान केले, पण त्यांनी त्या संपूर्ण विश्वासाला एकदम असा तडा दिला। यावेळेस असं उद्धव साहेब ठाकरे बोलले आहेत। यावेळी त्यांनी बंडखोर नेत्यांवरती आपला निशाणा साधताना सांगितलं की काही लोक सत्तेच्या आणि पदाच्या मोहापायी पक्ष सोडून गेले आहेत। शिवसेना ही फक्त एक राजकीय पक्ष नसून लाखो शिवसैनिकांच्या भावना आणि निष्ठेचं देखील प्रतीक आहे। त्यामुळे पक्षाची गद्दारी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसैनिकांना पुढे बोलताना असं सांगितलं आहे की ते म्हणाले की यावेळेस ते संपूर्ण जे 6 खासदार गेलेले आहेत हे सगळे गेल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण शिवसैनिकांना एक भावनिक आवाहन केले की संकटाच्या काळातच खरी निष्ठा दिसून येते। अनेक नेते पक्ष सोडून गेलेत तरी सामान्य शिवसैनिक मात्र आजही ठामपणे पक्षासोबत उभा आहे। हाच पक्षाचा सर्वात मोठा आधार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। धाराशिवमधील सभेत त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली। शेतकरी असतील, महिला असतील, बेरोजगारी असेल, महागाई असेल, सुरक्षा आणि विकास कामांच्या मुद्द्यांवरती देखील त्यांनी सरकारला धारेवर धरत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तसेच सत्ताधाऱ्यांकडे केवळ सत्तेचं राजकारण आहे, मात्र जनतेच्या समस्या सोडवण्याची त्यांची कुठलीही इच्छाशक्ती दिसून येत नाही असे यावेळी उद्धव ठाकरे यावेळेस बोलले आहेत। तर मित्रांनो, उद्धव साहेब ठाकरे ज्या पद्धतीनं ओमराजे निंबाळकरांबद्दल बोलले तसंच संजय जाधव यांच्याबद्दलही बोललेले आहेत। तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं की उद्धव ठाकरे यांनी जे आता जाहीर सभा घेत आहेत का त्या जाहीर सभेला उशीर झाला असं तुम्हाला वाटतं? तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।